श्री गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. श्री तुषारहार धवला शुभ्रांगी नमोस्तुते. हे शेषाद्री शेखरा शुभ लक्ष्मीवरा सर्वात्मका भुवन सुंदरा वंदन तुम्हा विनम्र भावे मम हृदयचा मोक्ष गुरु श्री गजानन कृपाळू सद्गुरु समचरणी त्या अखंड नमितो सती अनसुया जगन्माता सतत रक्षिते अपुल्या भक्ता म्हणून आई ही सकला जगती आई अनुसुये देई प्रेरणा लक्ष ठेवी तव चरित्र लेखना नाही तोला आता माये मनावरती माझा सदैव मन हे करी भ्रमंती स्थिरता नाही मुळी ही चिती कधी वाटते सोडून जावे बेगडी या जगता तुम्ही सगळे संत परंतु धरून मन ठेविता मृत्युंजय तुम्ही मृत्यूवरती तुमची अवघी सत्ता जीवित ठेविले तुम्ही तर लिहून घ्यावी आपली मंगल गाथा जंगलूजींची दुसरी पत्नी सात्विक मीराबाई अनुसूयेच्या सन्निध म्हणून फळली पुण्याई प्रथम पुत्र कुशीत म्हणून वाटे नवलाई जंगलूजींचा जीव मात्र खालीवर होई कठीण क्षण तो प्रसवण्याचा स्त्रियाच जाणती वेदना त्या मीराबाईस वदली अनसुया आठव बाई द्वारकेच्या राया कान्होबा येईल तुझ्या पोटी वेळ आली मीराबाईच्या प्रसूतीची तशीच अनसुयेनं जागा घेतली सुईणीची बाळंतपण मीराबाईचे झाले सुखरूप सुंदर होते मुलाचे स्वरूप दारी आला एक ज्योतिष्य त्याने वर्तविले बाळाचे भविष्य म्हणे बाळासी राहील अल्प आयुष्य विधी लिखत काही टळेना महाशक्तीची किमया कळेना 13वे दिवशी बाळ झाला बेशुद्ध मीराबाई आणि जंगलूजी झाले हतबद्ध जाणकार म्हणाले गेला हा बाळ जिंकला असे तो दुष्ट काळ अनुसूयेनं घेतलं आपल्या मांडीवर बाळाचं प्रेत त्याच्या सर्वांगाहून फिरवला आपला पवित्र हात उदबत्ती लावाया सांगितली देवघरात आणि बोलली गहिवरत गोऱ्या कुंभाराचं लेकरू रक्षिल अथवा गाऱ्यात या कोवळ्या जीवाले सांभाळा आता भगवंता काही वेळातच बाळानं हातपाय हलविले वरच्या स्वरात बाळ रडाया लागले अनसुयेनं बाळ मीराबाईचे ओटीत दिले म्हणाली याले साजरं मोठं कर 1.25 महिना झाला बाळंतिणीला तोच अनसुयेनं घरचा उंबरठा ओलांडला आई सखुबाई वडील रामजी आणि पालक जंगलूजी यांचा संबंध तोडला गावभर अनसुया लागली भटकायला मागे एकदा विठ्ठलराव ढोले यांच्याकडे जंगलूजी नोकरीला असता नागपूरचे दादा महाराज हिंगे यांनी केले हवन त्यावेळी जंगलूजी आणि अनसुयेनं जोडीने केले पूजन तो उभा ठाकला समोर एक भुजंग फणा काढून पण अनसुयेला बघून क्षणात गेला तो अदृश्य होऊन परंतु जंगलूजी मीराबाईचा दुसरा मुलगा 1.5 वर्षाचा असताना पाळण्याखाली तो काळरूप भुजंग होता काढून फणा त्याच वेळी अनसुया आली जंगलूजींच्या सदना म्हणून झाला तो भुजंग अदृश्य जाणा अनसुया उद्गारली गेला का लेकाचा तो न्यायले आलता मग हा जाणारच हाय दुसरे दिवशी मीराबाईचा तो मुलगा मरण पावला नाव होतं त्याचं भीमराव गंडांतर संत टाळीती पण मृत्यूचा अवमान कधी न करीती एकदा पारटसिंग्यात भटकत असता एका भिंतीवर होती फुलांची वेल अनुसूयेनं वेलीस हात लावला एक सर्प चावला हाताला अनुसूयेनं तो साप हातात धरिला मले डसला तर डसला पण दुसऱ्या कोणाले डंख मारू नको जाय निघून मुकाट्यानं अनुसूयेचे शब्द ऐकून पलायन केले त्या सर्पानी बाजाराचा दिवस लोक गर्दी करू लागले एकाने हिरव्या मिरच्याचे टोपले आणले म्हणाला खाऊन घे माया माऊले इसाची बाधा होणार नाही तुले मिरच्या खाऊन टोपलं रिकाम केलं सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं पाणी पिण्याचं काम नाही पडलं अनसुयेला अकोला जिल्ह्यात नदी वाहते काटेपूर्णा तिच्या काठी गोरेगावी एक पवित्र सदना संत राहत होते पुंडलिक बाबा साक्षात होते ज्ञानोबा विदेही वृत्ती बाबांची भाऊ म्हणून हाक मारती भक्तांना लोक म्हणती पुंडलिक बाबांना अवंदा पारटसिंग्यात आणा म्हणून यादवरावजी चोपडे गेले मूर्तीच्या पूरला तिथून पुढे पुंडलिक नगरात जावे लागले बाबांच्या दर्शना यादवरावजींनी पुंडलिक बाबांचे चरणी घातले साष्टांग दंडवत विनविले पुंडलिक बाबा चलावे पारटसिंग्यात काला होऊ द्याव्या तुमच्या हस्ते पुंडलिक बाबा म्हणाले भाऊ माही माय हाय ना पारटसिंग्यात चुकू नका तिची सेवा करण्यात मी येईन तिच्या दर्शनाप्रत पण काला करू द्या त्या माऊली पुढे पुंडलिक बाबा आले पारटसिंग्याला त्वरित गेले अनसुया मातेच्या दर्शनाला अनसुया माता होत्या आबाजी महाकाळांच्या भुवनी समोर ओट्यावर बसून गेले तिथे पुंडलिक बाबा जसा असावा जुना घरोबा तशा गोष्टी झाल्या अनसुया आणि पुंडलिक बाबांच्या नंतर पुंडलिक बाबा यादवराव चोपडे यांचे घरी आले यादवरावांचे भाग्य उदेले पुंडलिक बाबा म्हणाले
अनसुया माता आहे कृष्णाची माय यशोदा. आता कृष्णाले भाऊ निरोप द्यावा. गोपाल काल्याचे दिवशी दिंड्या भोवताल होत्या मायेशी. हसत अनसुया मातेने तहिलाही फेकली. पारटसिंग्यात लोक बोलती, संतांची लीला संतची जाणीती. आपल्या गावात असून महाशक्ती, जाणिले नाही आपण तिला. गावकरी लोटांगण घालीती अनसुया मातेला. म्हणती साक्षात जगदंबा अवतरली आपल्या पारटसिंग्याला. आता अवहेलना नको तिची. असंख्य गावकरी शरण जाती. म्हणती अनसुया माते आम्ही मूढमती. अपराध आमचे पोटी घालूनी क्षमा करी या लेकराते. 6 महिने लोटले या घटनेस. वामनराव येवलेंचे हॉटेल होते पारटसिंग्यात. एकदा सकाळच्या समयास भट्टीवर ठेविले होते कढईस. त्यात घातले होते तेल उकळण्यास. भजी करण्याचं साहित्य होतं बाजूस. तिथे येताच दिसले अनसुया मातेस. उकळत्या तेलात भज्याचे साहित्य घातले. हातांनी भजी उकळत्या तेलातून काढली. घे ना भजी, गिराईक तुहे वाट पाहून राहिले. ऐकता अनसुया मातेचे हे शब्द वामनराव येवले झाले मंत्रमुग्ध. इतक्यात तिथे जंगलूजी आले. त्यांना म्हणाली अनसुया माता, एक पोरग झोपलं लेकाचं, त्याले उठवायचं हाय आता. समोर एक होतं कुत्र मेलेलं. त्याला अनसुया आईनं आपल्या खांद्यावर घेतलं, नेऊन ठेवलं पिंपळाच्या झाडाखाली. चिवडा भजी त्याच्या तोंडात घातली. तोच ते कुत्रे जिवंत झाले. अवघे बघे चकित झाले. आई अनसुयेचे महिमान कळले. पंढरपूर क्षेत्री बांधली प्रचंड धर्मशाळा. ते संत कैकाडे महाराज आले एकदा पारटसिंग्याला. येऊन भेटले अनसुया मातेला. भवानीच्या मंदिरात होती आई त्यावेळी. कैकाडे महाराजांनी अनसुया आईच्या आशीर्वाद घेतला. अनसुया आई उद्गारली, सोन्याची पारख सोन्यानंच करावी. पारटसिंग्यात सुटलं भयान वादळ. अनसुया आली कीर्तनाच्या व्यासपीठाजवळ. तो एकदम शांत झालं वादळ. कैकाडे महाराजांनी मग केलं कीर्तन. म्हणाले, पारटसिंग्या वासियांनो, अनसुया माता शक्ती आहे महान. तुम्ही करा येथे एक मठ स्थापन, म्हणजे होईल स्थिर ही जगन्माता. कीर्तनात वर्गणी गोळा झाली. आनंदराव पाटील भक्ते, बंधू अनसुया मातेचे आणि पालक जंगलूजी यांनी प्रत्येकी 105 रुपये दिले. इतरांनी 5, 10, 20 करून 500 रुपये जमा झाले. मठ बांधण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी पिंपळाचे झाड पडले. त्याखाली 5 माणसं दबले. नंतर मठ झाला तयार. जंगलूजी राहिले देखरेखीवर, पण लोका दिसे साक्षात्कार. मठात असता अनसुया आई गावात त्याच वेळी ती फिरत राही. अशी कशी किमयाबाई गावातील आया बाया बोलती. काही दिवसांनी अनसुया मातेच्या आई वडिलांनी रामजी पाटील भक्ते आणि आणाबाई यांनी निरोप घेतला जगाचा. गावाचे पोलीस पाटील म्हणाले, जंगलूजी अनसुयेले घेऊन जा पागलखान्याले. जंगलूजी म्हणाले, तुम्हीच लावून पाहना हात तिले. ती आहे महाशक्ती. वरवर दिसते वेडेपण, पण ही आहे साक्षात देवी जाण. काही दिवसांनी अनसुया माता स्वतः स्थिर झाल्या मठात. एकदा एक कुत्रा आला धावत. नागो ठेवलं नाव त्याचं आईनं. तो भुंकायचा सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर. आईची माया होती नागोवर. त्याला खायला दिल्याविना अनसुया आई अन्न पाणी घेईना. एकदा अनसुया मातेनं मठात धुनी लावली. 2.5 वर्ष ती तेवत ठेवली. एकदा आला एक आंधळा गृहस्थ. त्याला धुनीतला लावला अंगारा. तो पूर्ववत दृष्टी आली त्याला. एकदा सूर्यकांत पाटला मुलगा मरण पावला. घरात शोकाने आकांत मांडला. अनसुया आईनं आपल्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श केला त्या मृत मुलाला. लगेच मुलगा उठून बसला. एकदा खंडाळे महाराज कीर्तनासाठी आले पारटसिंग्याला. त्यांनी आई अनसुयेचा महिमा कथन केला. आईनं त्यांना हसता आशीर्वाद दिला. आनंदराव पाटील भक्ते आणि वामनराव येवले आणि गणेशराव होते मठात सेवेत. एकदा मठात अनसुया माता म्हणाली, एक चोर लपला हाय झाडाखाली. काडी मारून ठेचा खाली. शेतात निंदण सुरू होतं. 100 माणसं होती राबत. दुपारी साप चावला जंगलूजींना मुगाच्या शेतात. जंगलूजी घरी गेले. रात्रभर मठात राहिले. अनसुया आई म्हणाली, ऐकलं नाही म्हणून अशी गती झाली. भक्ते पाटील भाऊ म्हणाले, 6 संत्री, 4 मोसंब्या, 1 पपई घेऊन जा घरी. जंगलूजी घरी गेले प्रसाद घेऊन. घरी झोपले. अनसुया माता म्हणाल्या, प्रसाद काहून खाल्ला? त्यावेळेपासून जंगलूजींनी मठात प्रसाद खाल्ला
गेलाच नाही. पिपळा केवलरामची राहणारी शेवंताबाई एक नारी राहत होती नागपुरी. तिने घरोघरी फिरोनी वर्गणी गोळा केली 2,500. त्यातून अनसुया मातेला टांगा घोडा दिला. 1961 सालच्या जून महिन्यात घटना घडली पारटसिंग्यात. विठ्ठलराव दादाजी ढोले होते सद्गृहस्थ. त्यांचा पुतण्या दिनकर दुपारचे वेळी फिरत फिरत आला अनसुयेच्या मठात. लीला तिच्या पाहुनी दिनकर झाला चकित मनी. अनसुयेनी आणली भिक्षा मागुनी, एका कागदावर ओतली. मुलं जशी खाऊसाठी आई भवती जमती, तशीच कुत्री मायेला झोंबली. अनसुया माता मात्र केवळ विहिरीवर पाणी प्यायली. तो दिनकर आपल्या चुलतीला म्हणाला, काकी, आज मी नाही खाणार. माझ्या वाटणीची असेल जी चटणी भाकर, ती बांधून देई सत्वर. अर्पण करतो अनसुया आईला. रंजल्या गांजल्यांचा ती आत्मा शांत करते. स्वतः आई उपाशी राहते. त्या अनसुया आईची सहानुभूती वाटते. तिच्या चरणांची ओढ लागते. चुलती पुतण्याचे संभाषण विठ्ठलराव ढोले यांनी ऐकले. त्यांचे अंतःकरण कळवळले. ते पत्नीस म्हणाले, अनसुयेचे रूप मी जाणिले. तिच्यात जगदंबेचे स्वरूप एकवटले. पारटसिंग्याचे भाग्य उदया आले. आपण पाहिजे तिच्या सेवेचे व्रत घेतले. असं म्हणून दिनकराचे मनोरथ पूर्ण केले. अनसुया आईस नैवेद्य अर्पिले. तेव्हापासून नित्य दिवशी नैवेद्य येई अनसुया मातेशी. विठ्ठलराव ढोले यांचे घरून. एकदा विठ्ठलराव नागपूरच्या घरी असता विठ्ठलरावांच्या स्वप्नात आली अनसुया माता. म्हणाली, गाड्या, सेवया, सरगुड्या आणि गाद्या दुलया चोराईनं समद्या चोरून नेल्या. अनसुया आईचे शब्द सत्य ठरले. दुसरेचशी विठ्ठलरावांच्या नागपूरच्या घरी चोर आले होते. तेवढे सगळे चोरून नेले. विठ्ठलराव म्हणाले, अनसुया आईने दिली मला सूचना, पण माझ्या आलेत नाही ध्याना. कळले अंतर्ज्ञानी अनसुया. एकदा गणेश चतुर्थीला पहाटेचे वेळी स्वप्न पडले काशीनाथ हेडाव गुरुजींना. महासती अनसुया गणेश मूर्ती समोर दिसली रडताना. तो जागृती आली त्या श्री गजानना. अनसुया आई म्हणाली, हे विघ्नहर्त्या, गणराया, गणनायका, गणाधीशा, पृथ्वीची हो तसे दुर्दशा. नदी नाले भरून वाहू लागले. जिकडे तिकडे पाणी झाले. खेडे किती वाहून चालले, पण रक्षण करी हे दयाघना माझ्या पारटसिंगा गावाला. मंगलमूर्ती गणेशाने मान डोलवून हो म्हटले. तोच काशीनाथ हेडाव गुरुजी स्वप्नातून जागे झाले. आपल्या मित्र आप्तांना स्वप्न सांगितले. पुढे स्वप्नाप्रमाणे आई कृपेने घडले. मुसळधार पावसाने माणसं, गुरढोरं आसपासच्या खेड्यातील वाहून गेली. जलालखेडा वर्धेपर्यंत पाण्याची लाट आली, पण पारटसिंग्यास नाही केला स्पर्श त्या महापुराने. ऐसी अगम्य लीला आहे या महासतीची. आईची वर्गण्या महती मजला नाही विचारात शक्ती. जी साक्षात आहे महाशक्ती ती मायबाई अनसुया. ती वळवी मम लेखणी ते. स्वस्ती श्री कमलासुत रचित श्री महासती अनसुया माता चरित्र ग्रंथ तृतीयोध्याय समाप्त. श्री महासती अनसुया मातार्पणमस्तु. शुभम भव.